आपण सभापतीपदी निवड झाला तर काय म्हणू या संदर्भात? आपण बांधकाम सभापती झालं तर या संदर्भात काय म्हणायचं? आता 100% जे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीने जो आमचा विश्वास टाकला, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना संधी दिली, हा संधीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी ग्रामीण भागातील जे काय जनतेच्या जिल्हा परिषद मार्फत योजना असतात तर ते प्रत्येक शेवट घटकापर्यंत जायला पाहिजे हे हेतूने कामं करणं. आणि भारतीय जनता पार्टीचा विचार आणि काम हे आपल्या जिल्ह्यात सर्वतोपरी पोहोचण्यासाठी ह्या पदाच्या माध्यमातून आम्ही 100% जनतेची सेवा होईल हे हेतूने काम करणार. जिल्हा परिषदेत सर्वात मोठं खातं म्हणून बांधकाम विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि या विभागाअंतर्गत जिल्ह्यामध्ये सर्व बांधकामासंदर्भामध्ये कामं असतात. तो अनेक कामं रखडलेली आहेत. ती कामं आपण कशा पद्धतीने मार्गी लावणार आहोत? मी माझ्या वैयक्तिक मध्ये खातं लहान मोठं हा बघण्याचा दृष्टिकोन आहे. जरी कागदावर वेगळा असेल, छोटं जरी खातं असेल तर आम्ही स्वतःवर आपण किती चांगलं काम करतो. आणि ह्या नक्कीच जरा तुमच्या ज्येष्ठ लोकांचं म्हणणं आहे ह्या खात्याला खूप महत्त्व आहे. हे महत्त्व की तितकी जिम्मेदारी की आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांधकाम विभागातून जे जे काय कामं रखडलेले आणि रखडलेले कामं पूर्ण करून नवीन योजनेतले कामं करण्याची जिम्मेदारी ती जिम्मेदारी आमची आहे आणि ती 100% प्रामाणिकपणे आम्ही जनतेची बांधिलकी होऊन त्याला पूर्ण करणार. बजेटमध्ये काय मागणी केलेली आहे? तर बजेटला मी नवीनच आहे. 2दा ग्रामपंचायतला आलो, एकदा सरपंच झालो आणि आता ती संधी मिळाली तर अधिकारी लोकांसोबत काय चर्चा करून अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाला आम्ही जिल्हा परिषदचं कामकाज आणि आमचं जे काय भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आपलं जे नेतृत्व आहे, आपलं जे सावे साहेब आहे, बम साहेब आहे, चव्हाणताई आहे, यांच्या सगळ्याच्या माध्यमातून 100% जनतेचे त्याचं काम सगळे मिळून करणार. आपण एक तरुण उमेदवार आहात. आपण अतिशय लोकप्रिय आहेत ग्रामीण भागामध्ये. आपल्या कार्याचा ठसा भविष्यामध्ये कसा राहील या दृष्टीने आपण कुठली कामं करणार आहे? जिल्हा परिषद माध्यमातून जे काही जनतेच्या अधिकाराचे विषय तर ते जनतेपर्यंत पोहोचणं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिकपणे ह्या पदाला न्याय देणं. लोकांना जिल्हा परिषदला इथं आल्यानंतर किंवा त्यांच्या समस्याविषयी मी त्यांच्या जागेवर जाऊन उपलब्ध होणं हे हेतून मी काम करतो. उन्हाळ्यात दिवस हे पाणी टंचाई कसे मात करणार? आता आमची आढावा बैठकीत आम्ही त्या विषयावर चर्चा केली आहे. ते काही टँकरचं नियोजन आहे, काही विहीर अधिग्रहणाचे विषय होते. ज्या आढावा बैठकीत आम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी ब्रीफिंग केलं त्या अनुषंगाने आता येणाऱ्या जे मी ठोस भूमिका घेऊन आपल्या जिल्ह्याला पाण्यापासून जे काही वंचित काही गाव आहे तर त्या ठिकाणी नक्कीच आपण पाण्याची व्यवस्था करू. चालेल, ओके. आता पूर्ण माझं नाव सचिन कल्याणराव गरड, वडगाव बजाजनगर 51 गट क्रमांकमधून मी निवडून आलो आहे. भारतीय जनता पार्टीने मला जी संधी दिली तर मी थांबली. धन्यवाद. थँक्यू.